आत्ता आम्ही जस्ट मस्तकी दर्शन घेतलं गणपती बाप्पाचा पुन्हा एकदा, कारण आता परत फेरी होईल ना होईल. प्रॉपर सोन्याचा गणपतीचा मुखवटा आणि 1 किलो 300 ग्रॅमचे दागिने आणि प्लस नमस्कार मित्रांनो, मी अकुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, दिव्यागडमधून म्हणजे सुवर्ण गणपती मंदिर दिव्यागड इथून मी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मागचे 2 ब्लॉग मी बघितले असतील, रायगड आणि रायगडवरून दिव्यागडला येताना जी का आम्ही धमाल केली, रायगड किल्ल्यावर जो का मी फिरलो, मस्त मजा केली तुम्ही बघितले असेल. आणि आता झाले सकाळ मस्तपैकी, आणि इकडचा सकाळचा कोकणातलं वातावरण मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही कोकणी असाल, कोकणात राहत असाल. समोर सनराईज होते आणि सूर्य अजून ते झाडांच्या मागं लपलेलं आहे. इकडं सकाळचा वाता मित्रांनो केसांना लावा ना तेल आणलं काही नाही, तेलाची अवस्था एकदम बेकार आहे. आता मित्रांनो मी चालले आपल्या सुवर्ण गणपती सोन्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर आमची काल मंडळी होती ना रात्री 3-4 वाजता झोपायला, कारण पार्टीला आल्यावर पण रात्री पण झोपायला मागत रातभर नुसता स्पीकर चालू आणि पोरांच्या गोंगटांना जास्त काही झोपायला भेटलाच नाही. तरी मी 6 वाजता उठून मस्त आंघोळ करून तयारी पहिल्यावर आपलं गणपती दर्शन घेऊन नंतर काय आपला दिवस तुमचा काय जर्नी असतं काय इथला एक्सप्लोर करायचं असतं ते मी दाखवेन. त्याला पहिल्यांदा मला घेऊन जातो आपल्या सुवर्ण गणपतीच्या मंदिरात. इथं सनराईज कसला भारी होत आहे, झाडांच्या आड लपलेला आहे, गोल्डन. गणपती मंदिर तर बंद आहे, पण समोर दिव्यागड पोलीस चौकी आणि गणपती मंदिराच्या समोरच हनुमान मंदिर पण आहे, जुना मंदिर. तर चला मित्रांनो, मागं सूर्योदय होत आहे आणि मंदिर बंद आहे, कारण मंदिरची ओपन व्हायची टाईम 8 वाजता आहे आणि आम्ही लवकर आलो. आणि हा असा ओव्हरऑल मागे बघू शकतो माझ्या गणपती मंदिर आणि केसांची इतकी बेकार अवस्था आहे ना. आणि समोर केदारनाथ भैरव मंदिर, हे पण आपण नंतर एक्सप्लोर करू. समोर केदारनाथ भैरव मंदिर आहे. आणि जसं सकाळ चालतं ना मित्रांनो, पक्ष्यांचा आवाज आणि तिथं एकदम एवढी निरव शांतता आहे ना. आमच्या व्यतिरिक्त इथं कोणच उठला असेल तरी पण बसा बाहेर आवाज नाही कोणचा, एकदम शांत, फक्त पक्ष्यांचा आवाज. आणि तोच आवाज एन्जॉय करत मी पुढे चाललो आहे बीचकडे. रूपनारायण मंदिर समोर, सुंदर नारायण मंदिर. आणि मंदिर पण काय सुंदर आहे, 1 नंबर. आणि समोर 2 मंदिराच्या समोर ना हा एक छोटासा कुंड आहे. कुंड तुम्हाला दाखवतो, कुंडामध्ये पाणी एकदम सुंदर पाणी आहे. पहिला आपण दर्शन घेऊ इथे सुंदर नारायण मंदिराचा, नंतर मग आपण जाऊ, तुम्हाला कुंड दाखवतो. आणि हा समोर एंट्रन्स, हा असं बहुतेक सभामंडप किंवा विधीचा इथे हवन वगैरे केले जात असतील ना, असं बनवले सुंदर नारायण मंदिर. चला आतमध्ये जाऊ आता. मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे दिसतं दिव्यागडमधला रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर. हा इकडच्या बाजूला आहे ना, हा रूपनारायण आहे आणि इकडच्या बाजूला येतो सुंदर नारायण मंदिर आहे. आणि आता त्याच्या समोर ना ॲक्च्युअली हा कुंड आहे छोटासा.
कोकणात कोकणाची सुंदरता मित्रांनो काय सांगू तुम्हाला. कोकण आहे. तर चला आता जाऊया. मस्त एकदम सुंदर नारायण मंदिर आणि रूपनारायण मंदिर दोन्ही देवांचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो रूपनारायण आणि सुंदर नारायण मंदिरच्या इथून थोडं पुढं आलं ना एक स्मशानभूमी दिसतं आणि स्मशानभूमीच्या इथून लेफ्ट मारून लगेच थोडंसं पुढं जाऊन राईट मारलं ना समोर दिसतो तो म्हणजे दिव्यागरचा बीच आणि पूर्ण व्हाईट सँड आहे म्हणजे सफेद वालूचा बीच आहे आणि फुल पाण्याची मजा घेताना त्यानं 20 वर्षापूर्वीपासून हा दिव्यागर इतका फेमस आहे ना कारण अशासाठी की म्हणजे 17 नोव्हेंबर 1997 साली द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत ते झाडांची म्हणजे आली करताना म्हणजे झाडांची लावणी करताना त्यांच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्यांनी ती पेटी बाहेर काढली आणि सर्व गावची जी पेटी त्यांनी ओपन केली आणि तेव्हा त्या पेटीमध्ये एक शुद्ध म्हणजे प्रॉपर सोन्याचा गणपतीचा मुखवटा आणि 1 किलो 300 ग्रॅमचे दागिने आणि प्लस 280 ग्रॅमचे अलंकार म्हणजे आभूषण किंवा डायमंड वगैरे मोती हिरे ते म्हणा ते सापडण्यात आले आणि ती पेटीनं फक्त जमीनचे 3 फुटांवर भेटली. 3 फूट खाली भेटली. त्यामुळे तो सरकारीमध्ये जमा होऊ शकत नाही. त्यामुळे गावातल्या लोकांनी प्रतिष्ठित सगळ्या मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथपासून दिव्यागरचा सोन्याचा गणपती मित्रांनो इतका फेमस आहे ना. तर दर्शन घ्यायला गेलेलो पण दर्शन काही झालं नाही कारण मंदिर ओपन होतं 8 वाजता. पण तोपर्यंत सगळी मंडळी आपली बीचवर आलेली. तर त्याला बरं आपण एक बीचचा एक सकाळ एक मॉर्निंग वॉक घेऊ आणि आता बीचवर आलो आणि असा हा समोर पूर्ण बीच आहे दिव्यागरचा. आणि दिव्यागर बीचच्या मित्रांनो जवळजवळ मला लक्षात जवळ एक 20 किलोमीटर तरी लांब असं समुद्र सपाटी इथे आणि त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते माझ्या माहितीनुसार. म्हणजे माझा एक अंदाज लावला मी. दोन्ही बाजूला खूप लांबवर अशी एक समुद्र सपाटी आहे दिव्यागर बीचला आणि एकदम सुंदर असं म्हणजे एकदम क्लीन आहे पाणी एकदम त्याचा एकदम क्लीन असा. लाटा तुम्ही बघू शकता किती मोठ्या लाटा इथे येतात आणि तसंच हा दूरवर पसरलेला दिव्यागरचा समुद्र सपाटी आहे. मित्रांनो बीचवर स्ट्रक्चर बघा कसं रात्री भरती टाईम होता आणि त्याबरोबर पाणी इथपर्यंत आलेलं आहे. आता पाणी सगळं ओसरले आणि रात्री लाटांचा स्ट्रक्चर बघा असं एकदम जबरदस्त राहिले. आणि आता मी चालले पाण्यामध्ये पण आणि चला आता आपण पण जाऊया पाण्यात थोडीशी पाय भिजून तरी मजा घेऊया. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे एक बोट राईडला. म्हणजे ही समोर बोट आहे ना त्या बोटीमध्ये राईड करत चाललो आहे. बऱ्याच दिवसाची इच्छा होती की म्हणजे लहानपणी असताना पप्पासोबत गेलो एकदा. कुठं माहिती आहे का कुठं तरी गेलेलो तेव्हा नाही सिद्धटेक किंवा दुसरं कुठे गेलेलो तेव्हा मी डॉल्फिन बघितलेलो गोव्याला. आता या बोटमध्ये जायचं आहे आणि मी बसणार आहे एकदम पुढं. लवकर पाणी गेलं या लवकर.
फुल राईडचा मजा आली. आईच्या गावात भाई काय राईड ती फुल राईडला मजा आली मस्त की. बऱ्याच दिवसात ना मी बोटचा प्रवास केला. भले आपला बोट प्रवास नाही पण एक 15-20 मिनिटाची राईड आहे ना मित्रांनो. भारी आहे. पैसे वर आणि दिव्यागरला बोट राईड भाई एक नंबर वाजता. नाही समोर आपली पब्लिक तिथं आंघोळ करतात आटामध्ये. चला आता उतरूया खाली आणि जाऊया आपल्या गणपती आपण दर्शनाला. नाश्ता करू मग आपण दर्शन करायला. त्या पुन्हा एकदा आले हॉटेलवर आणि ही मंडळी मस्त की आपली बीचवर आंघोळ करून आलो. अक्षय मस्त पाण्यामध्ये आंघोळ करून आले आणि घेतले कांदा पोहे खायला. आणि मस्त की निसर्गाचे सांगतात एक मस्त की कांदा पोह्याची टेस्ट मला सांगतो. मस्त कांदा पोहे करा जे आता बीचवरून दमून येतील ते मस्त की कांदा पोहे गरम करून खातील. तर गाईस निजामशाहीकालीन शिलालेख हा समोर बुराना निजामशाह तिसरा यांनी केलेल्या या शिलालेखात 8 ओळी अरबी भाषेत आहेत आणि 16 ओळी मराठी भाषेत आहेत. या गावाचा उल्लेख दिवे जो म्हणजे निजामशाहीकालीन शिलालेख ज्यावर 16 ओळी मराठी भाषेत लिहिलेत आणि 8 ओळी अरबी भाषेत निजामशाह तिसरा यांनी हा शिलालेख लिहिलेला तो तुम्ही बघितला असेल. आता चाललं मंदिराकडे समोर आणि समोर आपण तिघजण चालले दत्तादा दीपकदा आणि जगूबाई. आता आम्ही जस्ट मस्तकी दर्शन घेतला गणपती बाप्पाचा पुन्हा एकदा कारण परत फेरी होईल ना होईल कारण येताना बस थांबणार नाही तर येताना परत त्या शॉर्टकट रस्त्याने जाईल. आणि समोर असा गणेश सुवर्ण मंदिर तर गणपती सुवर्ण मंदिर समोर मित्रांनो हनुमानचं मंदिर पण आहे आणि समोर हनुमान चालीसा पण दिलेले देवाला चणे ठेवलेत पाया पडून घेऊ आपण. तर मित्रांनो आपण आता उभा आहेत ना देवाचा मेन जो मंदिर आहे सुवर्ण मंदिर आपल्या मागे मी सध्या उभा आहे ना हनुमान मंदिरच्या आतमध्ये उभा आहे. हा बघा हा समोर आहे हनुमान मंदिर आणि समोर इकडं आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर आणि मी त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोर उभा आहे. आणि काल मी संध्याकाळी आलो दर्शन घेतला पण आतून व्हिडिओ बनवता येत नाही कारण तिथं अशी दुर्दैवी घटना झाली की मागे हा सुवर्ण गणपती ना चोरीला गेला आणि तो चोरांनी पूर्ण विचलून त्याला विकण्याचा प्रयत्न केला पण तो प्लॅन सक्सेसफुल ठरले. आणि मागं आहे आपले गणपतीचं सुवर्ण मंदिर आजच्या गावात आता प्लेट सेंटरला पण गेला का गावात बागडा आमचा फ्रेश बागडा धक्क्यावर आणते दिवगाच्या बाजू धक्का आहे धक्क्याची दिवा करून बागडा आणि कलेट फ्राय आणि आपण थांबलो एक बागड्यासाठी. पायाला बर्फ लावले या कडा इथलं तेल अंगली उरलंय आणि का बेकार झुमते ना असं सुन्न व्हायसाठी बर्फ लावून देतो म्हणजे तो दुखणार नाही शांत व्हायला एकदम आग नाही. रस्सा समोर बागडा फ्राय आणि इकडं कोलबी अण्णा व्हेज आहेत अण्णा व्हेज आहेत बात नाही 3 व्हेज आहेत 3 नॉन व्हेज आहेत. 2 hours later फुल 5 पीस कबूतर बघा काय खतरनाक दिसतं. चला चला भाई आमची ट्रिप निघली. या हॉटेलला मी राहतो शाही श्रद्धा आणि थोडं 2 मस्त मी
ही आमची बस आहे गाईस आणि आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो साई श्रद्धा लॉजिंग बोर्ड आणि ही आमची बस ही सगळी पब्लिक ओके भाई मस्त वाटलं सो गाईस तर मस्त वाटलेलं आम्हाला फिरायला एकदम छान फुल एन्जॉय केलं यानी फुल एन्जॉय केले भाई पैसा डबल टिबल वसूल ना मध्ये लोक आमचा पाऊस कोणी रुपये जय शिवाजी आपल्या सुवर्ण गणपती म्हणजे आपला आप्पाचं मंदिर आहे आणि शेवटचा एकदा पाय पडून गेला आमचे कारण मी सकाळी 2 फेऱ्या आलेले आहे मंदिरामध्ये इथं सर्वकडे ना चिऱ्यांचं बांधकाम जास्त आहे चिऱ्यांच्या लाल विटा बाप्पाचा गणपती ट्रिप झालेली आपली कमिटीने त्या कमिटीच्या चुका असतील सगळे सांभाळून घेतलेले आपल्याला त्याच्यानंतर आज 2 दिवस आपली जी ट्रिप आली 2 दिवस आपल्या कमिटीने खर्च केला आज सकाळी सुद्धा कमिटीने याच्यामध्ये थोड्याफार खर्च केला त्यानंतर आपल्या गावच्या अकुरीचे सरपंच सचिन शेठ पाटील यांनी इथं येऊन या कार्यक्रमाला रंगत आणली अशी रंगत आणली की आजचा जो काय सर्व खर्च होता दारूचा असेल मच्छीचा सर्व सचिन शेठने उचललेला आहे त्यानंतर के कचरू कासारा यांनी सुद्धा आपल्या या कमिटीसाठी 5,000 रुपये दिलेले आहेत हे सांगत असताना अजून एका माणसाचे आपण नाव घेऊ इच्छितो का ज्यांनी याच्यासाठी अतिशय श्रम घेतला ते जनार्दन भोपी जो काय आपल्या कमिटीचे पैसे होते जे टोटल 50,000 कमिटीचे आणि 46,000 रुपये वर्गणी तर संपूर्ण क्लोज झालेलं आहे आणि जे काय आता तुम्हाला पाहिजे असं आम्ही हिशोब लिहून दिला जाईल बाय बाय ए आता चलो